आज मी प्राध्यापक बालाजी वडे निमगावकर आणि आमच्या स्वगृही स्मार्ट कार्ड काढण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि या विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकररावजी नांदेडकर यांच्या सहमताने सर्व महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष यांचे ह्या ठिकाणी स्मार्ट कार्डचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडलेले आहे। बाबाजी शंकररावजी नांदेडकर यांच्या माध्यमातून नांदेडचं मध्यवर्ती बस स्थानक आज भव्य दिव्य स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे। एक 4 वर्षापूर्वी मी डेली नांदेड देगलूर प्रवास करतो गेल्या 14 वर्षापासून। तिथे एवढे खड्डे होते, ते सगळे खड्डे म्हणजे रोडचे कामं एकदम मजबूत ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि खरं म्हणजे शंकररावांना हे सगळं श्रेय जाते। खरं म्हणजे शंकरराव सर्वांनी या ठिकाणी एक अभिनंदन करावं, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। तर या आजच्या कार्यक्रमाला बरेचसे महिला भगिनी त्यांना आमच्या घरी या ठिकाणी येण्याचा योग आला। मी सर्व महिला भगिनींचे या ठिकाणी आभार मानतो की अशीच तुम्हाला जर कुठली सेवा लागत असेल, जर काही अडचणी असतील, तुम्ही आम्हाला फक्त आवाहन करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। एसटी महामंडळाचे अध्यक्ष शंकररावजी नांदेडकर साहेबांमुळे आज आमच्या घरी स्मार्ट कार्डचा कार्यक्रम आयोजित केला होता। म्हणजे महिलांना उन्हाचा त्रास होऊ नये, लवकरात लवकर कार्ड मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद। आधार कार्ड पाठवून ओटीपी आले तिकडे त्यांनी फोन केला असेल द्या त्यांना। 46 मोबाईल दे, मी सांगतो ना। आला का माझा? हा तुमचं झालं मग माझं आईचं झालं का तुझं? पहिलेच केलं आहे का? असं ठेवा माईचा फोन आला। ओटीपी त्याच फोन
लागला बघ लागला तुझ्या तुमचं आधार कार्ड द्या. माझा आधार कार्ड झेरॉक्स आणला सापड दोघी जणी आणि मनीषा नाही नाही म्हणून नका लिहून देते मी आणि मग लगेच पावती निघाली का तुमची पावती? हा माझी निघाली. दोन झाले. हो आलीच. हां मग ते लगेच सांगते तुमच्याकडे जे आधारला लिंक असलेला माझ्या आधार सोबत आधार कार्ड आणि तुम्ही घेऊन थांबलो. कोणाच्या नंतर नमस्कार. आज आम्ही सर्व महिलांसाठी शासनाने जी योजना केलेली आहे त्याच्यामध्ये स्मार्ट कार्ड. काही लोकांना नवल वाटते की स्मार्ट कार्ड म्हणजे बँकेचं वगैरे काही खातं वगैरे त्याच्यामध्ये काही ATM सारखं असेल, तर तसं नसते. हे फक्त ST महामंडळ ST बसेचे तुम्हाला अर्ध तिकीट आतापर्यंत आहे. त्याच्यासाठी आता इथून पुढे ते सर्वांना त्या कार्डशिवाय तुम्हाला बसमध्ये एंट्री नाही. तुम्हाला माहित आहे कोरोनामध्ये विमान बंद होते, रेल्वे बंद होते, पण बस 1-2 सीट सोडून चालू होती की नाही सांगा मला. कार बंद होत्या, काहीच साधन नव्हते कोरोनामध्ये तुम्हाला, पण बस 1-2 सीट सोडून आता नियमानं चालूच होती. मग अशा लालपरीसाठी तुमच्या काही सगळ्यांसाठी अर्ध तिकीट सुद्धा शासनाने मंजूर करून ते पुढे तुम्हाला स्कॅनर राहील आणि त्या कार्ड सोबत तुम्हाला समजा तो हरवला तर तुम्हाला दुबार पण भेटू शकते असं कार्ड आहे. आणि सर्व प्रक्रिया त्याच्यामध्ये जसं आधार आहे तुमचं बोट लावलं तसं इथे तुमचं ठसा आणि थंब केलं की ती सेव्ह होते. म्हणजे तुमचं लॉंग लाईफ ते काम चालू राहते. म्हणजे फक्त जेव्हा तुम्हाला काही नवीन अपडेट आले तर त्यावेळेसच तुम्हाला चेंज करता येतील. एवढे बोलून मी आज तुम्हाला सर्वांना या स्मार्ट कार्डच्या मशीनाच्या उद्घाटन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करा. प्राध्यापक बालाजी आवडे निमगावकर, वीर सावरकर नगर नांदेड. तर आमच्या इथे विश्वासू प्रवासी संघटना नांदेड येथील अध्यक्ष श्री शंकररावजी नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही स्मार्ट कार्ड काढण्याचा प्रोग्राम सगळ्या महिला, सगळे ज्येष्ठ आणि आमच्या गल्लीतील जे महिला भगिनी आहेत त्यांना उन्हातानामध्ये त्रास न व्हावा हा उद्देश आणि त्यांच्या टीम त्या सर्वांसाठी प्राध्यापक बालाजी आवडे निमगावकर आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मॅडम बोला तुम्ही थोडं.